नमस्कार मित्रांनो, सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण जर ह्या चॅनलमध्ये नवीन असाल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ तर आपण पाहता परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकनची घंटी प्रेस करा, जेणेकरून असेच नवीन हवामानाचे व्हिडिओ असतील, राज्य शासन केंद्र शासन त्यांच्या काही जाहीरानुसार जे काही योजनेचे व्हिडिओ असतील तर आपण त्या अनुषंगाने आपल्यापर्यंत व्हिडिओ बनवून पाठवण्याचा प्रयत्न करत असतो। तर चला आपण व्हिडिओ सुरू करायला। तर हवामान विभागाअंतर्गत गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती, तर आता सध्या आपण बघत आहात की 2 ते 3 दिवस झाले पाऊस हा मुसळधार ते अतिमुसळधार महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात लगतील काही राज्यांमध्ये सुद्धा पूर परिस्थिती निर्माण झालेली असून जनजीवन हे विस्कळीत झालेलं आहे आणि काही ठिकाणी फळबागांचे आणि काही ठिकाणी ज्या शेतकरी बांधवांनी आपल्या पेरण्या केल्या होत्या, भाताच्या असेल, कपाशीच्या असेल, मकाच्या असेल, ज्या काही पेरण्या होत्या त्या पेरण्याचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि पुढील काही दिवस पाऊस हा सतत पडत राहणार आहे। तर आपल्या पिकांची काळजी घेणं गरजेचं आहे आणि निसर्गाचा काही नेम नसतो। ज्या ठिकाणी पाऊस मुसळधार पडणार आहे आपण ते पाहणार आहोत। तर आपण बघू शकता नाशिक, जळगाव, अकोला, नागपूर, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, मुंबई या भागामध्ये आपण बघू शकता ढगांची खूप गर्दी झालेली असून विजांच्या कडकडाटासह पाऊस हा होणार असून रत्नागिरी, सातारा, पुणे, मुंबई, पालघर, अहमदनगर, अकलूज, सोलापूर, सांगली, लातूर या भागामध्ये सुद्धा, औरंगाबाद असेल, वाशिम असेल या भागामध्ये आपण बघू शकता ढगांची दाटी झालेली असून जळगाव, मालेगाव, सावंत, वाशिम, औरंगाबाद, अमरावती या भागामध्ये सुद्धा, नंदुरबारचा काही भाग असू शकतो आणि या भागामध्ये पुढील काही तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा होऊ शकतो। तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा, तुरळक स्वरूपाचा पाऊस हा होऊ। तर आपण बघणार आहोत की नांदेड या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस हा होऊ शकतो। तर लातूर, सोलापूरचा काही भाग आहे, अकलूजच्या पण काही भागामध्ये काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। तर नाशिक, पुणे, मुंबई या भागामध्ये, सातारा या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा होऊ शकतो। तर गोरेगाव, खोपोली या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा होऊ शकतो। तर चिपळूण या ठिकाणी सुद्धा आपण बघू शकता, खेडा असेल, डोपोली असेल, घागोर असेल या भागामध्ये तुम्ही बघू शकता काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस हा होऊ शकतो। तर महाडच्या ठिकाणी, महाडलगत पोलादपूर आहे, परत मांडणघर आहे या ठिकाणी आपण बघू शकता मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा होऊ शकतो। तर मित्रांनो, आपण स्वतःची काळजी बाहेर जाताना घेणं गरजेचं आहे। तर चिपळूणच्या ठिकाणी आपण बघू शकता तिथे सुद्धा मुसळधार पाऊस हा होऊ शकतो। सानवर्डा असेल, मगर टेम्पना असेल, खाली मागजन असेल, हेडावी असेल या ठिकाणी सुद्धा आपण बघू शकता मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा होऊ शकतो। तर आपण घरातून बाहेर जाताना आपली सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे। तर आपण अशाच नवनवीन हवामानाच्या माहितीसाठी आपल्याला आपल्या चॅनलला, सामाजिक कार्य ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनची घंटी प्रेस करा, जेणेकरून सर्वप्रथम तुम्हाला असे नवनवीन हवामानाबद्दल व्हिडिओ पाहायला मिळतील। आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आपण व्हिडिओ कुठून पाहता आणि हाईपचं जे ऑप्शन नवीन आलेलं आहे कमेंट बॉक्सच्या साईटला ते
हाईपचं आपल्याला फीचर त्याच्यावरही प्रेस करा. तर धन्यवाद मित्रांनो, आपला दिवस शुभ असो.